सिस्टमिक स्टॅकवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव आसावरी बापट आहे. सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजचा हा 26वा भाग आहे आणि आज आपण सर्व्हिस मेश फंडामेंटल्स या विषयावर अशा प्रकारे चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या विषयावरील सिस्टम इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूसाठी तयार होण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही शेकवो मायक्रो सर्व्हिसेससोबत काम करता तेव्हा एक वेळ अशी येते जिथे मॅन्युअल नेटवर्किंग अपयशी ठरते. कंट्रोल आणि डेटा प्लेन्स कशा प्रकारे सिक्युरिटी आणि ऑब्झर्वेबिलिटी ऑटोमेट करतात हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. हे लेयर्स नीट समजून घेतल्यामुळे एखादी मेश सिस्टम वापरणे खरोखरच फायद्याचे आहे की ती फक्त गुंतागुंत वाढवतेय हे तुम्ही पटवून देऊ शकाल. आणि डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये हे तुमचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. या धड्याची सुरुवात आपण मायक्रो सर्व्हिसेसमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळापासून करणार आहोत आणि हे पाहणार आहोत की ॲप्लिकेशन कोडपासून कम्युनिकेशन वेगळं केल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर लेयर कसा सुटसुटीत होतो. आपण याच्या मूळ आर्किटेक्चरबद्दल जाणून घेणार आहोत. विशेषतः सेंट्रलाइज्ड कंट्रोल प्लेन हे डेटा प्लेनच्या साइडकार प्रॉक्सीसोबत मिळून लोकल ट्रॅफिक कसं मॅनेज करतं हे तुम्हाला समजेल. तिथून पुढे आपण मेश फंक्शनॅलिटीच्या 3 मुख्य स्तंभांचा सखोल अभ्यास करू. पहिला आहे सिक्युरिटी, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की MTLSमुळे आयडेंटिटी कशी मिळते आणि ऑथरायझेशन पॉलिसीज कशा प्रकारे ॲक्सेस कंट्रोल लागू करतात. दुसरा स्तंभ म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट, ज्यामध्ये आपण डायनामिक राउटिंग, रिट्राईज आणि कॅस्केडिंग फेलियर्स रोखणाऱ्या सर्किट ब्रेकिंग पॅटर्न्सबद्दल सविस्तर चर्चा करू. तिसऱ्या भागात आपण गोल्डन सिग्नस मेट्रिक्स, लॉग्स आणि डिस्ट्रीब्युटेड ट्रेसिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या युनिफाईड ऑब्झर्वेबिलिटीबद्दल माहिती घेऊ. शेवटी आपण ऑपरेशनल ओव्हरहेड आणि सिस्टम कंट्रोल यांच्यातील महत्त्वाच्या ट्रेड ऑफवर लक्ष देऊ. जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं की मेश वापरणं नक्की कधी फायद्याचं ठरतं, तेव्हा इंटरव्ह्युअर्सना नेमक्या याच बारकाव्यांची अपेक्षा असते. हा धडा संपताना सर्व्हिस मेश ही केवळ एक अतिरिक्त गुंतागुंत नसून ती कधी एक गरजेची मालमत्ता बनते हे तुम्ही अचूकपणे ओळखू शकाल. चला तर मग एका अशा रिअल वर्ल्ड सिनारिओबद्दल बोलूया जो तुम्हाला एखाद्या सिनियर इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाऊ शकतो. कल्पना करा की तुम्ही अशा कंपनीत आहात जिथे अचानक 10 मायक्रो सर्व्हिसेसवरून थेट 200 मायक्रो सर्व्हिसेसपर्यंत वाढ झाली आहे. आतापर्यंत तुम्ही रिट्राय, सिक्युरिटी आणि लॉगिंग ज्या साध्या पद्धतीने हाताळत होतात ती आता निकामी ठरतीये. जोपर्यंत प्रत्येकजण एकच लँग्वेज आणि लायब्ररी वापरत होता तोपर्यंत सगळे ठीक होतं. पण जसे टीम्स वेगवेगळे तंत्रज्ञान वापरू लागतात तसं तुमचं नेटवर्किंग लॉजिक विखुरलं जाऊ लागतं. ही परिस्थिती महत्त्वाची आहे कारण इथेच मॅन्युअल मॅनेजमेंटच्या मर्यादा स्पष्ट होतात. तुम्हाला वेगवेगळ्या टाइमआउट्सचा सामना करावा लागतो आणि मॉनिटरिंगमध्ये असे काही ब्लाइंड स्पॉट्स तयार होतात ज्यामुळे डिबगिंग करणं म्हणजे एक भयानक स्वप्न बनतं. जर तुम्ही स्केलमध्ये होणाऱ्या या बदलाकडे दुर्लक्ष केलं तर तुमची सिस्टीम डेथ बाय 1000 कट्स या स्थितीत जाईल, जिथे नेटवर्कमधले छोटेसे अडथळेसुद्धा मोठ्या आणि अनपेक्षित आउटेजेसना कारणीभूत ठरतील. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना हे पाहायचं असतं की तुम्हाला तो इन्फ्लेक्शन पॉइंट ओळखता येतोय का, जिथे कोडमध्ये कम्युनिकेशन मॅनेज करण्याचा खर्च हा मेश इम्प्लिमेंट करण्याच्या खर्चापेक्षा जास्त होतो. संपूर्ण इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन ठप्प होण्यापूर्वी तो बॉटलनेक ओळखणं महत्त्वाचं आहे आणि आज आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्व्हिस मेशचे फंडामेंटल्स नीट समजून घेणं म्हणजे तुमच्या डिस्ट्रीब्युटेड सिस्टमची सिक्युरिटी, ऑब्झर्वेबिलिटी आणि कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातात असणं होय. हे तुमच्या बिझनेस लॉजिकपासून नेटवर्कला वेगळा करून काम करतं, ज्यामुळे तुमच्या सर्व्हिसेस कोणत्याही भाषेत लिहिलेल्या असल्या तरी त्या एकमेकांशी अगदी सहज संवाद साधू शकतात. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप्लिकेशन कोडच्या एका ओळीलाही हात न लावता तुम्हाला सिक्युरिटी पॉलिसीज आणि ट्रॅफिक रूल्स मॅनेज करण्यासाठी एक ग्लोबल कंट्रोल मिळतो. एखादा टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये सेपरेशन ऑफ कन्सर्न्सचा हा मुद्दा तुम्ही किती स्पष्टपणे मांडता यावरून तुमची आर्किटेक्चरल मॅच्युरिटी दिसून येते. इथे लोक सहसा एक चूक करतात, ती म्हणजे सर्व्हिस मेशला फक्त एखादी लायब्ररी समजणे. जर तुम्ही याला तुमच्या स्टॅकचा एक महत्त्वाचा पाया मानलं नाही तर तुमचे ॲब्स्ट्रॅक्शन्स कमकुवत राहतील आणि त्यामुळे तुमच्या डेव्हलपर्सचा गोंधळ उडेल. याला तुमच्या मायक्रो सर्व्हिसेसची नर्वस सिस्टम समजा. याचमुळे तुमच्या ॲप्लिकेशनचे सर्व भाग एकमेकांची ताळमेळ राखू शकतात. खऱ्या अर्थाने रेझिलियंट आणि एंटरप्राइज ग्रेड क्लाउड एन्व्हायरमेंट्स तयार करण्याच्या दिशेने याची अंतर्गत कार्यपद्धती समजून घेणे हे पहिले पाऊल आहे.
आपल्याला मायक्रो सर्व्हिसमधल्या किऑस फॅक्टरबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे, कारण सर्व्हिस मेश वापरण्यामागचं हेच मुख्य कारण आहे. जेव्हा तुमच्या सर्व्हिसेसची संख्या शेकडोमध्ये जाते, तेव्हा कोडमध्ये मॅन्युअली सिक्युरिटी आणि ट्रॅफिक मॅनेज करणं पूर्णपणे अशक्य होऊन बसतं. छोट्या टीमसाठी हे कदाचित ठीक चालेल, पण मोठ्या स्केलवर प्रत्येक टीम रिट्राईज आणि हेडर्सची अंमलबजावणी आपापल्या पद्धतीने थोड्या वेगळ्या प्रकारे करायला लागते. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की या विसंगतीमुळे सिस्टीम्स कमकुवत होतात. एखादा रिक्वेस्ट जेव्हा 10 वेगवेगळ्या सर्व्हिसेसमधून प्रवास करतो, तेव्हा तो नक्की कसा वागेल याची तुम्ही खात्री देऊ शकत नाही. यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे व्हिजिबिलिटी पूर्णपणे नाहीशी होणे. एखाद्या लांब साखळीत कुठेतरी एरर येईल आणि तुमच्याकडे तो शोधण्यासाठी युनिफाईड मेट्रिक्स नसतील. इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट आवर्जून सांगा की मॅन्युअल मॅनेजमेंटमध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असते आणि ते स्केल होऊ शकत नाही. हे एक महत्त्वाचं निरीक्षण आहे. तुम्ही इथे हे अधोरेखित करत आहात की हा गोंधळ फक्त सर्व्हिसेसच्या संख्येमुळे नाही, तर त्यांच्यातील संवाद नियंत्रित करण्यासाठी एक स्टँडर्ड पद्धत नसल्यामुळे आहे. ही जबाबदारी डेव्हलपरकडून प्लॅटफॉर्मकडे सोपवून हाच गोंधळ सोडवणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लेयर नक्की काय आहे हे डिफाईन करणे ही त्या गोंधळाला शिस्त लावण्याच्या दिशेने पहिली पायरी आहे. सर्व्हिस मेश हा एक डेडिकेटेड लेयर म्हणून काम करतो, जो तुमच्या ॲप्लिकेशन्सच्या अगदी बाजूला असतो आणि बिझनेस लॉजिकमध्ये ढवळाढवळ न करता सर्व सर्व्हिस टू सर्व्हिस कम्युनिकेशन स्वतंत्रपणे हाताळतो. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की यामुळे एक स्पष्ट सीमा तयार होते. डेव्हलपर्स फक्त नवीन फीचर्सवर लक्ष केंद्रित करू शकतात, तर प्लॅटफॉर्म टीम नेटवर्कची जबाबदारी सांभाळते. जर तुम्ही हा लेयर स्पष्टपणे डिफाईन केला नाही, तर नेटवर्किंगचा कोड प्रत्येक रिपॉझिटरीमध्ये विखुरलेला राहील, जे पुढे जाऊन मेंटेनन्ससाठी खूप मोठे संकट ठरू शकते. इंटरव्ह्यूमध्ये बोलताना तुम्हाला या मुद्द्यावर भर द्यायचा आहे की हा लेयर पॉलिसी लागू करण्यासाठी एक युनिफॉर्म पद्धत देतो. मग तुमची सर्व्हिस गो, जावा किंवा पायथनमध्ये लिहिलेली असो, मेश त्या सर्वांना सारख्याच पद्धतीने ट्रीट करते. नेटवर्किंगला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून न पाहिल्यामुळे डिपेंडन्सी हेल्थसारख्या समस्या निर्माण होतात, जिथे फक्त एक टाइमआउट सेटिंग बदलण्यासाठी तुम्हाला डझनवारी टीम्सच्या क्लायंट लायब्ररीज सतत अपडेट कराव्या लागतात. हा डेडिकेटेड लेयर तयार करून आपण हे सुनिश्चित करतो की नेटवर्क हे एक विश्वासार्ह आणि इन्व्हिजिबल युटिलिटीसारखे काम करेल, ज्यामुळे इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशनच्या कामात अडथळे येणार नाहीत. डीकपल्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट ही सर्व्हिस मेशची खरी ताकद किंवा सुपर पॉवर आहे. हे कसं काम करतं? तर सर्किट ब्रेकिंग आणि रिट्राईजसारखं जे काही कॉम्प्लेक्स नेटवर्किंग लॉजिक असतं, ते ॲप्लिकेशन कोडमधून काढून थेट मेशमध्ये हलवलं जातं. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे तुमचे सर्व्हिसेस एकदम लीन राहतात आणि त्यांना फक्त त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येतं. एखाद्या डेव्हलपरचा विचार करा, ज्याला आता स्वतःहून कॉम्प्लेक्स MTLS हँडशेक्स किंवा सोफिस्टिकेटेड लोड बॅलन्सिंग अल्गोरिदम इम्प्लिमेंट करण्याची अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. त्याला किती मोठा दिलासा मिळेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे या डीकपलिंगमुळे येणारा लॅटेन्सी आणि रिसोर्स ओव्हरहेड. आता प्रत्येक रिक्वेस्टला एका एक्स्ट्रा हॉपमधून जावं लागतं आणि जर तुमचं मेश नीट ट्यून केलेलं नसेल, तर हा विलंब वाढत जाऊ शकतो. इंटरव्ह्यूमध्ये हा ट्रेड ऑफ मान्य करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही डेव्हलपरची गती आणि ऑपरेशनल कन्सिस्टन्सी वाढवत आहात, पण त्यासाठी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा CPU आणि काही मिलीसेकंड्सचा उशीर सहन करावा लागतोय. एक हुशार कॅन्डिडेट हे जाणतो की डीकपलिंग म्हणजे काही फुकट मिळणारी गोष्ट नाहीये, तर परफॉर्मन्समध्ये थोडी तडजोड करून संपूर्ण सिस्टीमची रिलायबिलिटी आणि मॅनेजेबिलिटी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी घेतलेला हा एक विचारपूर्वक निर्णय आहे. कंट्रोल प्लेन म्हणजे संपूर्ण सर्व्हिस मेशचा एक सेंट्रलाइज्ड मेंदू आहे. हे कसं काम करतं? तर तुम्ही दिलेले हाय लेव्हल पॉलिसीज, उदाहरणादाखल सर्व्हिस ए फक्त सर्व्हिस बी शी संवाद साधू शकते, हे कंट्रोल प्लेन उचलतं आणि सिस्टीममधील सर्व प्रॉक्सीजसाठी त्याचं रूपांतर स्पेसिफिक कॉन्फिगरेशन्समध्ये करतं. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की यामुळे तुम्हाला संपूर्ण नेटवर्कचं वर्तन मॅनेज करण्यासाठी एक सिंगल पॉइंट ऑफ अथॉरिटी मिळते. जर हा सेंट्रलाइज मेंदू नसेल, तर तुम्हाला पुन्हा शेकडो इंडिव्हिज्युअल एंडपॉइंट्स मॅन्युअली कॉन्फिगर करावे लागतील, जे खरं तर गोंधळाला निमंत्रणच ठरेल. आता इंटरव्ह्यूच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या फेलियर मोडबद्दल बोलूया. तो म्हणजे स्वतः कंट्रोल प्लेनची अवेलेबिलिटी. जर कंट्रोल प्लेन डाऊन झालं, तर तुमचे डेटा प्लेन प्रॉक्सीज सहसा त्यांच्या शेवटच्या माहीत असलेल्या कॉन्फिगरेशनवर चालत राहतात, पण तुम्ही कोणतेही नवीन बदल पुश करू शकणार नाही. ही स्टेल स्टेट किंवा जुनी स्थिती धोकादायक ठरू शकते, विशेषतः जेव्हा एखाद्या इन्सिडेंट दरम्यान तुम्हाला एखादी कॉम्प्रोमाइज्ड सर्व्हिस तातडीने ब्लॉक करायची असेल किंवा राउटिंग रूल बदलायचा असेल.
त्यामुळे कंट्रोल प्लेन हायली अवेलेबल आणि रेझिलियंट असेल याची खात्री करणं गरजेचं आहे. कारण जरी ते प्रत्येक रिक्वेस्टच्या डायरेक्ट पाथमध्ये नसलं तरी त्याच्या अनुपस्थितीमुळे बदलांनुसार जुळून घेण्याची तुमची क्षमता पूर्णपणे थांबते. आता डेटा प्लेनबद्दल बोलूया, जो साइडकार प्रॉक्सीजनी बनलेला असतो. हे प्रॉक्सीज प्रत्येक सर्व्हिस इन्स्टन्सच्या अगदी सोबतीने चालतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व ट्रॅफिकला इंटरसेप्ट करतात. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की मेशचं खरं काम इथेच होतं. एन्क्रिप्शन, लोड बॅलन्सिंग आणि मॅट्रिक्स कलेक्शन यांसारख्या गोष्टी अगदी एजवरच एक्झिक्यूट केल्या जातात. डेटा प्लेनमध्ये फेल्युअर येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे रिसोर्स एक्झॉशन. जर तुमच्या साइडकारने खूप जास्त मेमरी किंवा सीपीयू वापरला तर ज्या ॲप्लिकेशनला ती मदत करायला हवी आहे त्यालाच रिसोर्सेस कमी पडू शकतात. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही हे नक्की सांगा की साइडकार पॅटर्नमुळेच मेश लँग्वेज ॲग्नॉस्टिक राहू शकतो, जो आर्किटेक्चरच्या दृष्टीने एक मोठा फायदा आहे. मात्र तुम्हाला साइडकार स्प्रॉलच्या समस्येबद्दलही माहिती असायला हवी. हजारो प्रॉक्सीजचा लाईफसायकल मॅनेज करण्यासाठी तगडं ऑटोमेशन लागतं, नाहीतर तुमच्या क्लस्टरमध्ये व्हर्जन मिसमॅच आणि विसंगत वागणूक पाहायला मिळेल. डेटा प्लेन म्हणजे अशी जागा आहे जिथे प्रत्यक्ष अंमलबजावणी होते, म्हणजेच कंट्रोल प्लेनने ठरवलेल्या ग्लोबल पॉलिसीजची लोकल लेव्हलवर अंमलबजावणी करण्याचं काम डेटा प्लेन करतं. म्युच्युअल TLS किंवा MTLS म्हणजे सर्व्हिस मेश आयडेंटिटी आणि सिक्युरिटी कशाप्रकारे हाताळते याची पद्धत आहे. यामध्ये क्लायंट आणि सर्व्हर या दोघांनाही एकमेकांसमोर सर्टिफिकेट सादर करावी लागतात, ज्यामुळे संभाषणाच्या दोन्ही बाजू ऑथेंटिकेटेड आहेत आणि ट्रॅफिक एन्क्रिप्टेड आहे याची खात्री पटते. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की हे आपल्याला झिरो ट्रस्ट आर्किटेक्चरच्या दिशेने घेऊन जाते, जिथे आपण अंतर्गत नेटवर्क सुरक्षित आहे असं गृहीत धरत नाही. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे हायलाईट करायला आवडेल की मेश या सर्टिफिकेट्सचे इश्युअन्स आणि रोटेशन ऑटोमेट करते, जे मॅन्युअली करणं हे खूप मोठं आणि कठीण काम आहे. यातला फेलियर मोड सहसा सर्टिफिकेट एक्सपायर होण्याशी किंवा कंट्रोल प्लेनमधील सर्टिफिकेट ऑथॉरिटीमध्ये येणाऱ्या अडचणींशी संबंधित असतो. जर ऑटोमेशन फेल झालं आणि सर्टिफिकेट्स रिन्यू झाली नाहीत तर तुमचे सर्व्हिसेस अचानक एकमेकांवर विश्वास ठेवणं बंद करतील, ज्यामुळे संपूर्ण सिस्टम ठप्प होऊ शकते. हा एक हाय इम्पॅक्ट फेलियर आहे, जो हे सिद्ध करतो की तुमच्या मेशच्या हेल्थचं चोख मॉनिटरिंग करणं किती अनिवार्य आहे. तुम्ही प्लेन टेक्स्ट कम्युनिकेशनच्या साधेपणाच्या बदल्यात एक अत्यंत मजबूत सिक्युरिटी पोस्चर मिळवत आहात, पण त्याचसोबत तुम्ही एक कॉम्प्लेक्स आणि डिस्ट्रीब्युटेड आयडेंटिटी सिस्टम मॅनेज करण्याची जबाबदारी देखील स्वीकारत आहात. डायनॅमिक रिक्वेस्ट राउटिंगमुळे तुमच्या सिस्टीममधून ट्रॅफिक कसं फ्लो होतं यावर तुम्हाला जबरदस्त कंट्रोल मिळतं. हे कसं काम करतं? तर मेशला HTTP हेडर्स किंवा कुकी डेटा तपासण्याची मुभा मिळते आणि त्यावरून रिक्वेस्ट नेमकी कुठे पाठवायची हे ठरवलं जातं. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की हे AB टेस्टिंग किंवा कॅनरी रिलीज सारख्या मॉडर्न डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीजचा पाया आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या सर्व्हिसच्या नवीन व्हर्जनवर फक्त 5% ट्रॅफिक पाठवायचं असेल तर ते इथे शक्य होतं. यात एक कॉमन चूक म्हणजे राउटिंग रूल्सचं चुकीचं कॉन्फिगरेशन होणं, ज्यामुळे ट्रॅफिक ब्लॅक होलमध्ये जाऊ शकतं किंवा रिक्वेस्ट चुकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये पाठवल्या जाऊ शकतात. इंटरव्ह्यूमध्ये डायनामिक राउटिंगमुळे नवीन रिलीजचा धोका कसा कमी होतो हे समजावून सांगणं तुमची ऑपरेशनल सेफ्टीबद्दलची समज दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही कोणताही कोड पुन्हा डिप्लॉय न करता काही सेकंदात ट्रॅफिक फेल होणाऱ्या व्हर्जनपासून दूर वळवू शकता. हाय अवेलेबिलिटी टिकवून ठेवण्यासाठी हे एक शक्तिशाली टूल आहे, पण तुमचं ट्रॅफिक नक्की कुठे जातंय हे पाहण्यासाठी स्पष्ट व्हिजिबिलिटी असणं गरजेचं आहे. त्या फीडबॅक लूपशिवाय एखाद्या कॉम्प्लेक्स रोलआउट दरम्यान डायनॅमिक राउटिंगमुळे गोंधळ उडू शकतो. ऑटोमॅटिक रिट्राईज आणि टाइमआउट्समुळे नेटवर्क रेझिलियन्स स्टँडर्डाइज करणं खूप सोपं होतं. हे मेश प्रॉक्सी लेव्हलवर हे नियम लागू करून काम करते, ज्यामुळे प्रत्येक सर्व्हिसला एक सारखी सेफ्टी नेट मिळते आणि डेव्हलपर्सना स्वतःहून वेगळे लॉजिक लिहावे लागत नाही. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी स्लो सर्व्हिस कनेक्शन खूप वेळ धरून ठेवून संपूर्ण सिस्टीमला खाली खेचण्यापासून हे वाचवते. पण इंटरव्ह्यूमध्ये सांगण्यासारखा एक मोठा फेलियर मोड म्हणजे रिट्राय स्टॉर्म. जर एखादी डाऊनस्ट्रीम सर्व्हिस आधीच स्ट्रगल करत असेल आणि प्रत्येक अपस्ट्रीम सर्व्हिसने वारंवार रिट्राय करायला सुरुवात केली तर तुम्ही खरं तर तो प्रॉब्लेम अजून वाढवू शकता आणि त्या सर्व्हिसला पूर्णपणे ऑफलाईन करू शकता. म्हणूनच रिट्रायसोबत जिटर आणि बॅक ऑफ स्ट्रॅटेजी वापरणं खूप गरजेचं आहे. आपला उद्देश हा आहे की छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणींना तोंड देता यावे, पण परिस्थिती अधिक बिघडू नये.
जेव्हा तुम्हाला सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये याबद्दल विचारले जाईल तेव्हा नेहमी सांगा की मेशमुळे रिट्राईज ॲड करणं सोपं झालं असलं तरी कॉन्फिगरेशन करताना काळजी घ्यावी लागते, जेणेकरून तुम्ही चुकून स्वतःच्याच इन्फ्रास्ट्रक्चरवर डॉस अटॅक करणार नाही. शेवटी हे सर्व चिकाटी आणि सिस्टमची स्थिरता यांच्यात योग्य समतोल राखण्याबद्दल आहे. फेल ओव्हर आणि सर्किट ब्रेकिंग हे कॅस्केडिंग फेलियर्सपासून वाचवण्यासाठी तुमचे शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे बचावाचे मार्ग आहेत. यामध्ये सर्व्हिस मॅश प्रत्येक सर्व्हिस इन्स्टन्सच्या हेल्थवर सतत लक्ष ठेवून असते आणि जर फेलियर रेट एका ठराविक मर्यादेच्या किंवा थ्रेशोल्डच्या पलीकडे गेला तर ती सर्किट ब्रेकर ट्रिक करते. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामुळे फेल होणाऱ्या सर्व्हिसवर येणारा रिक्वेस्टचा मारा थांबतो, ज्यामुळे त्या सर्व्हिसला रिकव्हर व्हायला वेळ मिळतो आणि सिस्टीमचे इतर भाग सुरक्षित राहतात. इंटरव्ह्यूमध्ये हे आवर्जून सांगा की ग्रेसफुल डिग्रेडेशन साध्य करण्याचा हाच खरा मार्ग आहे. पूर्ण सिस्टीम हँग होण्यापेक्षा कंट्रोलमध्ये असलेला एरर मेसेज दाखवणे कधीही चांगले. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हे थ्रेशहोल्ड्स खूप जास्त अग्रेसिव्हली सेट करणे. जर तुम्ही ते खूप कडक ठेवले तर लॅटेन्सीमध्ये थोडी जरी वाढ झाली तरी मॅश चांगल्या इन्स्टन्सना सुद्धा बाहेर काढू शकते, ज्यामुळे ऐन गरजेच्या वेळी तुमची कपॅसिटी कमी होईल. याउलट जर थ्रेशोल्ड खूप जास्त ठेवले तर खऱ्या संकटाच्या वेळी त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. हे मीट मॅनेज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व्हिसच्या बेसलाईन परफॉर्मन्सची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही हे समजावून सांगू शकता की एखादी मेश अनहेल्दी पॉडला लोड बॅलन्सिंग पूलधून नक्की कशी बाहेर काढते, तेव्हा तुम्ही तुमचा ऑपरेशनल विचार मांडत असता आणि टॉप कंपन्यांना नेमकी हीच गोष्ट हवी असते. सर्व्हिस मेशचा सर्वात मोठा आणि तात्काळ मिळणारा फायदा म्हणजे युनिफाईड मेट्रिक्स कलेक्शन. हे कसं काम करतं तर प्रत्येक साइडकार प्रॉक्सी आपोआप 4 गोल्डन सिग्नल्स रेकॉर्ड करते: लॅटेन्सी, ट्रॅफिक, एरर्स आणि सॅच्युरेशन. यातली महत्त्वाची गोष्ट अशी की डेव्हलपर्सना प्रत्येक एंड पॉइंट मॅन्युअली इन्स्ट्रुमेंट करायला न सांगता तुम्हाला तुमच्या संपूर्ण सिस्टीमच्या हेल्थचा एक कन्सिस्टंट आणि बर्ड्स आय व्ह्यू मिळतो. इंटरव्ह्यूमध्ये हे आवर्जून सांगा की मोठ्या मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चरमध्ये नेहमी जाणवणारी मिसिंग मेट्रिक्सची समस्या यामुळे कशी सुटते. पण इथे एक मोठी रिस्क किंवा फेलियर मोडसुद्धा आहे, तो म्हणजे मेट्रिक कार्डिनॅलिटी एक्सप्लोजन. जर तुम्ही हा डेटा लेबल आणि स्टोअर करताना काळजी घेतली नाही तर शेकडो प्रॉक्सींमधून येणाऱ्या मेट्रिक्सचा प्रचंड ओघ तुमच्या मॉनिटरिंग सिस्टीमवर ताण आणू शकतो आणि स्टोरेजचा खर्चही भरमसाठ वाढू शकतो. त्यामुळे एकदम बारीक डिटेल्स आणि ऑपरेशनल ओव्हरहेड यामध्ये तुम्हाला योग्य बॅलन्स साधावा लागेल. जेव्हा तुम्ही प्रत्येक सर्व्हिस लिंकसाठी स्टँडर्ड डॅशबोर्ड असण्याचं महत्त्व पटवून देता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की कॉम्प्लेक्स डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ऑब्झर्वेबिलिटी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला नीट समजलंय. स्टँडर्डाइज्ड ॲक्सेस लॉग्स तुमच्या मेशमधील प्रत्येक इंटरॅक्शनचा एक स्पष्ट आणि कन्सिस्टंट ऑडिट ट्रेल देतात. हे कसं काम करतं तर प्रॉक्सीज एका युनिफॉर्म फॉर्मॅटमध्ये लॉग्स जनरेट करतात, ज्यामध्ये सोर्स, डेस्टिनेशन, रिस्पॉन्स कोड आणि रिक्वेस्ट ड्युरेशन यांसारखे डिटेल्स कॅप्चर केले जातात. इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही एखादा क्रॉस सर्व्हिस प्रॉब्लेम डिबग करत असता तेव्हा तुम्हाला 5 वेगवेगळ्या टीम्सचे वेगवेगळे लॉग फॉर्मॅट समजून घेण्यात वेळ घालवायचा नसतो. तुम्हाला काय घडले याचा एक सिंगल आणि कोहेरंट नॅरेटिव्ह हवा असतो. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने बोलायचं झालं तर इथे डिस्कस करण्यासारखा फेल्युअर मोड म्हणजे लॉग्सचा प्रचंड व्हॉल्यूम आणि त्यामुळे येणाऱ्या इंजेक्शन बॉटलनेक. प्रत्येक सिंगल रिक्वेस्ट लॉग करणं खूप महागडं ठरू शकतं आणि त्याचा तुमच्या लॉगिंग पाईपलाईनच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होऊ शकतो. स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स इथे सॅम्पलिंग स्ट्रॅटेजीजबद्दल बोलतील, म्हणजेच सर्व एरर्स कॅप्चर करायचे पण सक्सेसफुल रिक्वेस्ट्सपैकी फक्त काही ठराविक टक्केच लॉग करायच्या. यामुळे तुम्हाला डिबगिंग आणि ऑडिटिंगसाठी हवी असलेली व्हिजिबिलिटी मिळते आणि बजेटवरही ताण पडत नाही किंवा नेटवर्क स्लो होत नाही. डेटा कलेक्शनच्या बाबतीत प्रॅग्मॅटिक असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे लॉग्स एक उपयुक्त टूल राहतील, ना की महागड्या नॉईजचा न सांभाळता येणारा डोंगर. डिस्ट्रीब्युटेड रिक्वेस्ट ट्रेसिंगमुळेच आपल्याला एका सिंगल रिक्वेस्टचा अनेक मायक्रो सर्व्हिसेसमधील पूर्ण प्रवास ट्रॅक करता येतो. जेव्हा एखादी रिक्वेस्ट सिस्टममधून पुढे जाते तेव्हा मेश त्यामध्ये युनिक ट्रेस हेडर्स इंजेक्ट करते आणि पुढे पाठवते. अशा प्रकारे हे काम चालते. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की एका कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंटमध्ये युजरच्या एका साध्या ॲक्शनमुळे कदाचित 20 वेगवेगळ्या सर्व्हिसेसना स्पर्श होऊ शकतो. अशावेळी ट्रेसिंगशिवाय तुम्हाला हे कधीच कळणार नाही की नेमका स्लोनेस किंवा उशीर कुठून येतोय.
टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एका महत्त्वाच्या फेल्युअर मोडबद्दल सांगता आलं पाहिजे, तो म्हणजे हेडर प्रोपगेशन. जरी मेश यातलं कष्टाचं काम करत असलं तरी ॲप्लिकेशन कोडला येणाऱ्या रिक्वेस्टकडून जाणाऱ्या कॉल्सकडे ते हेडर्स पास करावेच लागतात. जर एखादा डेव्हलपर हे करायला विसरला तर तो ट्रेस तिथेच तुटतो आणि तुमची व्हिजिबिलिटी संपते. ही एक कॉमन चूक आहे जी हे सिद्ध करते की मेश असूनही तुम्हाला ॲप्लिकेशनकडून एका ठराविक लेवलच्या सहकार्याची गरज असतेच. डिस्ट्रीब्युटेड सिस्टममधील परफॉर्मन्स बॉटलनेक्स खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा ट्रेसिंग हा एकमेव मार्ग आहे आणि त्यावर प्रभुत्व मिळवणे हे एका सिनियर सिस्टम इंजिनियरचं लक्षण आहे. सर्व्हिस मेशमध्ये सिक्युरिटी म्हणजे फक्त एन्क्रिप्शन नाही, तर ते त्याही पलीकडे जाऊन फाईन ग्रेन्ड ॲक्सेस कंट्रोलबद्दल आहे. हे ऑथरायझेशन पॉलिसीज लागू करून काम करते, ज्यामध्ये नेमके कोणते सर्व्हिसेस कोणत्या APIला कॉल करू शकतात हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की हे नेटवर्क लेव्हलवर प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज लागू करते. यामुळे फायदा असा होतो की जर एखादी सर्व्हिस कॉम्प्रोमाइज झाली किंवा हॅक झाली तरी अटॅकरला तुमच्या सिस्टीममध्ये सहजासहजी इकडून तिकडे हालचाल करता येत नाही. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही हे नक्की सांगा की या पॉलिसीज सेंट्रली मॅनेज केल्या जातात, पण त्यांची अंमलबजावणी मात्र साईडकार प्रॉक्सीजद्वारे लोकली केली जाते. यातला एक मोठा फेल्युअर मोड म्हणजे मिसकन्फिगरेशन. कधीकधी एखादी पॉलिसी खूप जास्त कडक किंवा रिस्ट्रिक्टिव्ह असते, ज्यामुळे चुकून लेजिटिमेट ट्रॅफिक ब्लॉक होतो आणि प्रोडक्शनमध्ये आउटेज येऊ शकतो. तुमची सिस्टम जशी वाढत जाईल तशी या पॉलिसीज मॅनेज करण्याची गुंतागुंतसुद्धा वाढत जाते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर स्पष्ट ओनरशिप आणि नेमिंग कन्व्हेन्शन्स नसतील तर तुमचे सिक्युरिटी रूल्स इतके विस्कळीत होऊ शकतात की ते कोणालाच समजणार नाहीत. आपलं ध्येय आपल्या APIs भोवती एक असे रिंग ऑफ प्रोटेक्शन तयार करणं आहे, जे मजबूत तर असेलच पण मेंटेन करायलाही सोपे असेल. यामुळे आपल्याला खात्री मिळते की आपला डेटा फक्त त्याच सर्व्हिसेसद्वारे ॲक्सेस केला जात आहे ज्यांना त्याची खरोखर गरज आहे. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हिस मेश कधी वापरू नये हे नीट समजून घेणं. जेव्हा तुमची सिस्टीम खूप मोठी आणि गुंतागुंतीची असते तेव्हाच हे तंत्रज्ञान उत्तम काम करतं. पण हे लक्षात ठेवा की याचा ओव्हरहेडसुद्धा मोठा असतो. महत्त्वाचा मुद्दा असा की मेशमुळे ऑपरेशनल कॉम्प्लेक्सिटी, लेटन्सी आणि रिसोर्सचा खर्च वाढतो. जर तुमच्याकडे फक्त 5 मायक्रो सर्व्हिसेस असतील तर मेश वापरणं म्हणजे नक्कीच अतिशयोक्ती ठरेल. अनेक कंपन्यांमध्ये एक मोठी चूक होते, ज्याला आपण रेझ्युमे ड्रिव्हन डेव्हलपमेंट म्हणतो. या टीम्स फक्त ट्रेंडमध्ये आहे म्हणून मेश वापरतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की यामुळे त्यांची साधी सिस्टम हाताळणं उलट जास्त कठीण झालंय. इंटरव्ह्यूमध्ये तुमचे पॉइंट्स तेव्हाच वाढतील जेव्हा तुम्ही असा युक्तिवाद कराल की मेश फक्त तेव्हाच आणलं पाहिजे जेव्हा मॅन्युअली कम्युनिकेशन मॅनेज करण्याचा त्रास मेश चालवल्याच्या खर्चापेक्षा जास्त होतो. यातून तुम्ही हे सिद्ध करता की तुम्ही असे आर्किटेक्ट आहात जो फक्त नवीन टेक्नॉलॉजीचा विचार करत नाही, तर कंपनीचा नफा आणि प्रत्यक्ष कामातल्या वास्तवाचा विचार करतो. ऑब्झर्वेबिलिटी आणि सिक्युरिटीचे फायदे एका बाजूला आणि वाढलेला कॉग्निटिव्ह लोड आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च दुसऱ्या बाजूला, यांचा नेहमी समतोल राखा. मेश स्वीकारण्याची योग्य वेळ तेव्हाच असते जेव्हा तुमच्या सिस्टममधला केऑस फॅक्टर इतका वाढतो की त्यामुळे तुमचा कामाचा वेग आणि रिलायबिलिटी कमी होऊ लागते. तर आपण पाहिलं की सर्व्हिस मॅश कशा प्रकारे ॲप्लिकेशन कोडपासून कम्युनिकेशन वेगळं करून मायक्रो सर्व्हिसमधला गोंधळ कमी करतं. म्हणजे प्रत्येक सर्व्हिसमध्ये रिट्राईज आणि सिक्युरिटीचे कोड लिहित बसण्यापेक्षा तुम्ही हे सगळं मॅनेज करण्यासाठी एक डेडिकेटेड इन्फ्रास्ट्रक्चर लेयर वापरताय. याची 2 पार्ट आर्किटेक्चर लक्षात ठेवा. कंट्रोल प्लेन हे पॉलिसीसाठी तुमच्या सेंट्रल ब्रेनसारखं काम करतं, तर डेटा प्लेन ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी साईडकार प्रॉक्सीजचा वापर करतं. याच सेटअपमुळे आयडेंटिटीसाठी MTLS आणि कॅनरी रिलीजसारखे ॲडव्हान्स्ड राउटिंग पॅटर्न्स वापरणं शक्य होतं. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये असाल तेव्हा ऑपरेशनल ट्रेड-ऑफ्सबद्दल सांगायला तयार राहा. तुम्ही ऑब्झर्वेबिलिटी आणि गव्हर्नन्समध्ये मोठ्या फायद्यांसाठी थोडी कॉम्प्लेक्सिटी स्वीकारताय. शेवटी तुमची स्केल कधी एवढी वाढते की मेश हा निव्वळ ओव्हरहेड न राहता एक गरज बनते, हे ओळखणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व्हिस मेशच्या बेसिक्सच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ते फक्त तुमचं साईडकार्सबद्दलचं ज्ञान तपासत नसतात, तर तुम्ही या सिस्टीमचा ऑपरेशनल टॅक्स किंवा वाढणारा खर्च कसा जस्टिफाय करता हे त्यांना पाहायचं असतं. तुम्हाला युनिफाईड मेट्रिक्स, स्टँडर्डाइज लॉगिंग आणि डिस्ट्रीब्युटेड ट्रेसिंग या 3 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्यांची तुलना वाढणारा लॅटन्सीचा धोका आणि कॉन्फिगरेशनचा पसारा यांच्याशी करावी लागेल. एक चांगलं उत्तर तेच असतं ज्यातून हे स्पष्ट होईल की हा ओव्हरहेड नक्की कधी फायद्याचा ठरेल.
त्यामुळे उगाच डिफॉल्ट म्हणून सर्व्हिस मेश वापरू नका. आता जर तुम्हाला या विषयावर अजून सखोल माहिती हवी असेल तर अशाच आर्किटेक्चर ब्रेकडाऊनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासोबतची ही चर्चा खूप छान होती. तुमच्या सिस्टीम डिझाईन प्रेपसाठी खूप खूप शुभेच्छा.